हॅलो एव्हरीवन. नमस्कार. माझं नाव आरती देशपांडे. मी औरंगाबादवरून फॅशन डिझायनर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे महाराष्ट्र देशा पेजवर. अजून कोणी ॲड नाही झालं आहे इथे, तुला दिसेल ॲड झालं. सगळेजण येऊस तर मी माझं एक इंट्रोडक्शन देईल. जस्ट एक 5 मिनिट आपण वेट करूया. हॅलो, नमस्कार. जय महाराष्ट्र. थँक यू सो मच. थँक यू सो मच धनाजी सर, तुम्ही मला ही चांगली संधी दिली. मी माझा जो पण टॉपिक आहे आज ह्या पेज थ्रू तुम्हाला सादर करते सगळ्यांसमोर. नक्कीच हा विषय खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि भरपूर जणांना ह्या क्षेत्राबद्दलचं जितकं पण शंका असतील त्यांचं निरासन मी करू शकेल असं मला वाटतंय. हॅलो. नक्कीच हा विषय खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि भरपूर जणांना ह्या क्षेत्राबद्दलचं जितकं पण शंका. हॅलो. ओके, सगळेजण लाईव्ह येऊस तर मी माझं बेसिक इंट्रोडक्शन देते. मी आरती देशपांडे. मोस्टली मी औरंगाबादमध्येच असते, पण माझी जर्नी कशी सुरू झाली मी एक तुम्हाला सांगते. 10वी नंतर फॅशन, 10वीच्या आधीपासूनच 8वीपासून मला या फॅशनमध्ये जाण्याचा आधीपासून खूप जास्त इंटरेस्ट होता. छोटे छोटे गोष्टी मी हातावर करून बघत होते की कसे लागतात, कसे वाटतात. नंतर येणारे ते छोटे छोटे ब्लाऊज पीस, ह्याच्यावर काही ना काहीतरी माझा पराक्रम चालू होता. 10वी नंतर मी या क्षेत्रामध्ये जाण्याचं जेव्हा डिसिजन घेतलं तेव्हा मला खूप जास्त लोक म्हणे की फॅशन डिझायनिंग म्हणजे काय करिअर करणार आहे, काय नाही करणार आहे. पण मला कुठं ना कुठं वाटत होतं हा फील्ड एकदम इंटरेस्टिंग आहे आणि ह्याच्यात नक्की काही ना काहीतरी होईल. तर 10वी नंतर मी माझा डिप्लोमा कंप्लीट केला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ऑफ औरंगाबादवरून. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये मी माझा पूर्ण डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर MGMमध्ये मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्यानंतर मी पैठणी खादी रिसर्च सेंटरमध्ये इंटर्नशिप कंप्लीट करून ॲज अ व्हिज्युअल मर्चंडायझर मला FBB ब्रँडसोबत काम करण्याची संधी मिळाली. FBB सोबत काम करता करता मी बिग बाजारमध्ये आणि बिग बाजारमधून पुण्यामध्ये असं पूर्ण हा प्रवास वेगवेगळे अनुभव मला देत आला आणि त्या अनुभवानंतर आज मला असं वाटत होतं की नाही, आपण आपला स्वतःचा एक व्यवसाय करावा आणि त्या व्यवसायासाठी मी आता एक माझं स्वतःचं एक पाऊल उचललं आहे आणि मी फायनली आरती कितीयर डिझाईन हाऊस या नावाने माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. आता सगळ्यांना मोस्टली मी जितकं पण माझ्या करिअरमध्ये जितकी लोक मला भेटत गेले त्यांना सगळ्यांना हा एक प्रश्न होता की फॅशन डिझायनिंग नेमकं काय, की टेलरिंग म्हणजेच फॅशन डिझायनिंग का, किंवा फॅशन डिझायनिंगमध्ये काय काय करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे. तर भरपूर जणांचे असे प्रश्न आहेत. अजून सुद्धा लोकांना क्लिअर नाही आहे की फॅशन ही दुनिया काय, फॅशन डिझायनिंग हे काय, मॉडेलिंग काय. हे प्रत्येक क्षेत्र वेगवेगळे आहेत. फॅशन डिझायनिंग हे टेलरिंगपेक्षा वेगळं का, किंवा शिवणकाम म्हणजेच डिझायनिंग का, हे बिलकुल चुकीचं मत आहे. फॅशन डिझायनर जसं एक शिवणकाम हे फक्त फॅशन डिझायनिंगमधला एक भाग आहे. ज्याला सगळेजण म्हणतात की नाही फॅशन डिझायनिंगमध्ये टेलरिंग करतात, टेलरिंगमध्ये मोस्टली फक्त मुली शिवणकाम वगैरे करतात, असं बिलकुल नाही आहे. फॅशन डिझायनिंग या क्षेत्रामध्ये जवळपास वेगवेगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत. तुम्हाला जवळपास टेक्स्टाईल डिझायनिंगपासून स्केचिंग, ग्राफिक डिझायनर, देन टेक्स्टाईल मर्चंडायझर, व्हिज्युअल मर्चंडायझर, प्रोडक्शन मॅनेजर, अशी कित्येक तरी पदावर तुम्ही ह्या फील्डमध्ये काम करू शकता. तर ह्यामध्ये भरपूर जणांचं जे मत पडतं
मला असं एक जनरल असं वाटतं की जर उदाहरण द्यायचं जर म्हणलं तर मेडिकल आणि मेडिकलवाला आणि डॉक्टरमध्ये जितका डिफरन्स असतो तेवढाच डिफरन्स टेलर आणि फॅशन डिझायनरमध्ये असतो. आता सगळेजण विचार करतील कसा, तर आपण एखादा आजार नॉमिनल आजार जेव्हा झाला तेव्हा आपण मोस्टली काय करतो की मेडिकलमध्ये जातो, त्याला सांगतो की हा आजार झालाय, मला हीच गोळी दे, आणि तो मेडिकलवाला फक्त ती गोळी तुमच्यापर्यंत हँडओव्हर करतो. बट तोच तुम्ही आजार जेव्हा डॉक्टरांकडे जातात आणि त्याला सांगतात की मला काय झालंय, तुम्ही तुमचे सिम्पटम्स सांगतात की असं असं झालंय, आणि त्याच्यानंतर डॉक्टर गेस्ट करतो की तुम्हाला काय झालंय, तुमचे सिम्पटम्स काय आहेत, आणि त्याच्यानुसार तुम्हाला गोळ्या लिहून देतो, आणि मग तुम्ही ते मेडिकलवाल्याकडून जाऊन घेऊन येता. तशाच पद्धतीचं हे आहे. टेलरकडे तुम्ही एखादी डिझाईन्स घेऊन जाणार आणि तो तशाच्या तसं बनवून देणार, ही गोष्ट वेगळी. पण जेव्हा तुम्ही तुमच्या एखादी गोष्ट, एखादं ओकेजन घेऊन तुम्ही डिझायनरकडे जाताल, डिझायनर तुम्हाला तुमच्या ॲज पर तुमच्या व्यक्तिमत्वाला काय सूट होईल, काय नाही सूट होणार, तुमच्या ओकेजननुसार तुम्ही काय घातलं पाहिजे, काय नाही घातलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी जेव्हा सांगून तुमच्यासाठी पर्टिक्युलर डिझाईन करून देतो, तो खरा फॅशन डिझाईन. हे साम्य लवकर, जेवढ्या लवकर तुमच्या लक्षात येईल तेवढ्या लवकर तुम्ही समजू शकताल की हे क्षेत्र किती मोठं आहे. भरपूर पालक आपल्या मुलांना या क्षेत्रापासून दूर ठेवतात की त्यांना असं वाटतं की फॅशन डिझायनिंग हे मॉडेलिंग सारखं क्षेत्र आहे की मुली तिथं मॉडेलिंग वगैरे करतात. हे पण चुकीचं आहे. मॉडेलिंग हा पूर्ण क्षेत्र वेगळं आहे, फॅशन डिझायनिंग हे क्षेत्र पूर्ण वेगळं आहे. फॅशन डिझायनर सोबत काम करणारे जे लोक आहेत ते सुद्धा वेगवेगळे असतात. तर अशी भरपूर गोष्टी, भरपूर जणांच्या डोक्यात जर काही क्वेश्चन्स येत असतील तर तुम्ही नक्की मला लाईव्ह सेशनमध्ये जे जातायत तुम्ही नक्की विचारा की तुम्हाला नेमकं तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये फॅशन डिझायनिंगला घेऊन काय कन्सेप्ट. हो, खरंच फॅशन डिझायनिंगमध्ये खूप सारे वे, आणि जर तुम्ही ह्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर काय काय तुम्ही करू शकताल किंवा किती आहेत. आजकाल फॅशन बाबतीत आजकालच्या तरुणांना माहिती दिली गेली पाहिजे. करेक्ट. मोस्टली फॅशन डिझायनिंगमध्ये जर बघायला गेलं तर कोणतेही मुलं ॲडमिशन्स घेत नाही, पण तसं पाहायला गेलं तर भारतामध्ये टॉप 10 डिझायनर्सपैकी ऑलमोस्ट 8 डिझायनर्स सगळे मेन्स. म्हणायला मुली ॲडमिशन्स घेतात, पण मुली पुढं का जात नाही, कारण त्यांना मेंटली सपोर्टच केला जात नाही. की फॅशन या दुनियेमध्ये सगळ्यांना जे वाटतं की तशाच गोष्टी होत असतील किंवा त्यांचं इमॅजिनेशन कुठंतरी जाऊन त्यांना पॉज देतं. पण त्यांना जर सपोर्ट केला की फॅशन डिझायनिंगमध्ये पुढे जाऊन तुम्हाला काय काय ऑपॉर्च्युनिटी आहेत, किती प्रकारे तुम्हाला पुढे जाता येईल, तर कदाचित ही जी फील्ड आहे ती महाराष्ट्रामध्येच नाही तर प्रत्येक ह्याच्यामध्ये डेव्हलप व्हायला मदत होईल. करेक्ट आहे. ग्रामीण भागामध्ये तर ही फील्ड तर माहितीच नाही आहे. टेलरिंग किंवा शिवणकाम ग्रामीण भागामध्ये इतकंच माहिती आहे, पण ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की होता होईल तेवढं ह्या फील्डमध्ये काय आहे ते एक्झॅक्ट लोकांपर्यंत पोहोचवावं लागेल. की अजूनही लोकांना ती गोष्ट अजून क्लिअर आउट नाही आहे की नेमकं ही क्षेत्र कशासाठी आहे. कारण भरपूर जणांना अजूनही तेच वाटतं, काही काही जणांना मॉडेलिंग वाटतं, काही काही जणांना टेलरिंग वाटतं, पण ही कन्सेप्टच खूप वेगळी आहे. डिझायनर खूप वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने काम करतो. एखादा डिझायनर एखादा इन्स्पिरेशन घेऊन काम करतं, स्वतःचे कलेक्शन लॉन्च करतं, वेगवेगळे कॉस्ट्युम डिझाईन करतं. कारण ही फील्ड अशी आहे, हे बघा, माणसाच्या मूलभूत गरजा आहे अन्न, वस्त्र, निवारा. वस्त्र हा असा पार्ट आहे, हा पूर्ण एक फील्ड आहे. या क्षेत्रामध्ये आपण ह्या जो वस्त्र आहे त्याला घेऊन पुढे जाऊ शकतो. वेगवेगळ्या फील्डमध्ये टेक्स्टाईल डिझायनिंगमध्ये पुढे जाऊ शकतो. ज्या मुलांना ग्राफिकमध्ये इंटरेस्ट आहे तो ग्राफिक डिझायनर बनू शकतो. ज्यांना क्रिएटिव्हिटीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे तो डिझायनिंगमध्ये पुढे जाऊ शकतो. धन्यवाद सर. फॅशन डिझायनिंगमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे असेल तर तुम्हाला 10वी आणि 12वी नंतर दोन्ही गोष्टी तुम्ही करू शकता. 10वीमध्ये तुम्ही कॅपराऊंडमध्ये गव्हर्नमेंटचे कित्येक तरी डिप्लोमा तुम्हाला अवेलेबल आहेत. कॅपराऊंडमधून जरी तुम्ही नंबर लावला तर तुम्हाला 10th नंतर आफ्टर 10th तुम्हाला डिप्लोमा करता येईल. आणि जर तुम्ही 12th पास आउट असेल तर 12th नंतर तुम्हाला कॅपराऊंड थ्रू सुद्धा जाता येतं किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आफ्टर 12th सुद्धा तुम्हाला ग्रॅज्युएशन घेता येतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत. BSc फॅशन डिझायनिंग, डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग. ज्यांना फक्त बुटीक मॅनेजमेंट करायचं त्यांना 1 इयरचा डिप्लोमा कोर्स सुद्धा अवेलेबल आहेत.
तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात. आणि भरपूर याच्यामध्ये अजून शॉर्ट कोर्सेस पण तुम्हाला अवेलेबल आहे, तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. फॅशन डिझायनिंगमध्ये फक्त पॅन्ट शर्ट पर्यंतच मर्यादित आहे का? बिलकुल नाही, असं बिलकुल नाही. फॅशन डिझायनिंग म्हणजे कपडा, जिथं कपडा आला तिथं डिझायनर आला. त्यामुळं फॅशनमध्ये जितक्या पण गोष्टी होतात त्या सगळ्या डिझाईन. आणि मेन गोष्ट जे म्हणतात की शिवणकामालाच बसलं जातं, कोणतीही गोष्ट आहे की एखादी गोष्ट जर पुढं जायची असेल तर ती गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. कोणताही इंजिनियर, मग तो IT इंजिनियर असो, मेकॅनिकल इंजिनियर असो, इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असो, त्याला बेसिक गोष्टी माहिती असायला हव्या. तसंच एक डिझायनरच्या नात्याने प्रत्येक डिझायनरला शिवणकामातल्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती असल्याच पाहिजे. आणि त्याच्यातला कोणताही पार्ट, त्याला कोणत्याही गोष्टी ह्या आल्याच पाहिजे. आणि फॅशन डिझायनिंगचे जे कोर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी, तुम्हाला सुईमध्ये दोरा होण्यापासून ते सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. व्यक्तीने आपल्या शरीरानुसार ड्रेसिंग करावी की आजकालच्या काळात अनेक डिझायनर्स ड्रेसिंग वापरले आहेत. पर्टिक्युलरली माझं स्वतःचं असं मत आहे की फॅशननुसार चाला, पण फॅशननुसार तुमच्या व्यक्तिमत्वाला पण तुम्ही विसरू नका की तुम्हाला काय सूट होतं, काय सूट नाही होत. कारण तुम्ही फॅशननुसार जर जायचं म्हणलं की फक्त नाही ही फॅशन चालू आहे आणि मी ती ॲक्सेप्ट केली पाहिजे, तर ती ॲक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला सूट पण झाली पाहिजे. तर तुम्ही जेव्हा एखाद्या डिझायनरला कन्सल्ट कराल की ही फॅशन मला माझ्यापर्यंत कशी आणायची, किंवा मी स्वतः जर वेअर केली तर काय करू शकते, किंवा काय याच्यातली कोणती गोष्ट मायनस केल्यानंतर मी चांगली दिसेल किंवा मी ट्रेंडमध्ये राहील, तर ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही कन्सल्ट करणार नाही एका डिझायनरला त्या गोष्टी चांगल्या दिसून येत नाही. एक जर बेसिक उदाहरण जर घ्यायचं म्हणलं तर क्रॉप टॉप जर फॅशन्समध्ये असतील, तो क्रॉप टॉप फक्त फॅशनमध्ये चालू आहे म्हणून घातला गेला पाहिजे असं नाही, ते आपल्याला सूट व्हायला पाहिजे. जर कोणी हेल्दी व्यक्ती असेल त्यांना तो सूट होत नाही, पण त्यांना जर त्या फॅशनमध्ये असल्यामुळे तो घालायचा असेल तर कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजे, त्याच्यासोबत जॅकेट वेअर केलं तर ट्रेंडी लुक कसा येईल, तर ह्या सगळ्या गोष्टी कशा मिक्स केल्यानंतर तो ट्रेंडमध्ये येईल, हे पण गोष्टी लक्षात घ्यायला हव्या. थँक्यू सर. आजकालच्या काळामध्ये डिझायनर्सने जितके पण डिझाईन्स केलाय ते तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचतात, पण त्या डिझायनर्सचं बॅक साईडला वर्क कसं चालतं, ते इन्स्पिरेशन कुठून घेतात, त्यांचं हँडवर्क कसं चालतं, त्यांचे मशीन वर्क कसे चालतात, हे भरपूर जणांनी अजून बघितलेच नाही. थँक्यू सो मच रचना दीदी. तुम्हाला काय वाटतं की फॅशन दुनियेमध्ये की अजून काय गोष्टी तुम्हाला वाटतात की नाही तुमच्या डोक्यात अजूनही ते प्रश्न आहेत पण अजून ते सुटलेले नाहीये किंवा अजून त्याची माहिती हवी तुम्हाला? कॉलेज कोणते छान आहेत? कॉलेज सगळेच चांगले असतात माझ्या मताने, फक्त घेणारा पर्सन कितपत घेतो हे खूप महत्त्वाचं आहे. शिक्षक प्रत्येकाला सगळं सारखं शिकवतात, पण समोरचा पर्सन किती शिकतो आणि किती पुढे जातो हे त्याच्यावर महत्त्वाचं. तसं पाहायला गेलं तर फॅशन डिझायनिंगमध्ये 30ची बॅच असती, 30मधून किती 28 जण पासआउट होतात. पासआउट झाल्यानंतर 15 जण फक्त जॉबला लागतात आणि जॉब लागून कॉन्स्टन्स त्याच्यावर काम करणारे 5च जण असतात. पण हे सगळं डिपेंड आहे की आपल्या विद्यार्थ्यांवर की ते आपल्या फील्डला किती डेडिकेशन देतात आणि त्या डेडिकेशनने ते किती पुढे जातात. प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते. तुम्ही कन्सिस्टन्सी हवी, कोणत्याही कामामध्ये कन्सिस्टन्सी हवी. आमचे रिटेलमधले मंजित सर नेहमी म्हणतात की एक कोणतेही काम करा पण त्याला एक कन्सिस्टन्सी हवी, तरच ते काम सक्सेस होतं. थँक्यू रचना मॅम. माझ्या करिअरची सुरुवात तसं पाहायला गेलं तर मी 8वी पासून केली. माझी मोठी बहीण पूजा देशपांडे, तिची क्लासमेटने ठरवलं होतं की फॅशन डिझायनिंग. मी फक्त तिच्या सोबत जायचे की कधी वही घ्यायला, कधी गृहपाठ इकडं तिकडं वह्या एक्सचेंज करण्यासाठी. तेव्हा तिची फील्ड मला खूप आवडली आणि तेव्हापासून 8वी पासूनच माझ्या डोक्यात होतं की मला ह्याच फील्डमध्ये करायचं. या फील्डमध्ये जाण्यासाठी कॅप राऊंडच्या 4थ्या राऊंडपर्यंत मी वाट बघितली.
की मी ठरवलंच होतं मला 11वी-12वी कसंच नाही करायचं, कारण मी 12वी केलं तर मला 100% माहिती होतं मी नापासच होणार, कारण मला सायन्समध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. लिटरली मी सायन्सचे फक्त 1-2 लेक्चर केले, त्याच्यातून सुद्धा पळून आले, कारण ते मला सायन्स जमतच नव्हतं. माझा सगळा कल फक्त कला क्षेत्रामध्ये होता आणि कलामध्ये स्केचिंग, ड्रॉइंग, देन ग्राफिक डिझायनिंग ह्या क्षेत्रामध्ये खूप आधीपासून कल होता. शेवटी फॅशन डिझायनिंगसाठी मी 4थ्या राऊंडला गव्हर्नमेंटमध्ये जेव्हा माझा फायनल राऊंडला नंबर लागला शेवटच्या 3 जागेमध्ये, तेव्हापासून माझं खरं करिअर सुरू झालं. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटमध्ये कित्येक तरी असे टीचर्स आहेत जे खूप जास्त सपोर्टिव्ह आहे. लकडे मॅडम, BNE मॅडम, चव्हाण मॅडम, रमाया मॅडम यांनी खूप छान आम्हाला 3 वर्षाचं गायडन्स केलं. 3 वर्षामध्ये पावलोपावली अजूनसुद्धा ते मला गाईड करतात, त्याचा मला खूप अभिमान आहे. त्यानंतर MGMमध्ये सुद्धा चेतना मॅडम, शुभा मॅडम त्यांनी MGMमध्ये मला खूप जास्त सपोर्ट केला, प्रत्येक गोष्टीला सपोर्ट केला. आणि असा जो माझं पूर्ण एज्युकेशन झालं, आता मी MSc करते आहे टेक्स्टाईल डिझायनिंगमधून अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये. आणि हे सगळं एज्युकेशन कंप्लीट केल्यानंतर जी माझी खरी जर्नी सुरू झाली, ॲज अ व्हिज्युअल मर्चंडायझर मी FBB ब्रँडसोबत काम केलं. आणि FBB ब्रँडमध्ये खरी जे म्हणता येईल प्रोफेशनलिझम, की एका ऑर्गनायझेशनमध्ये कसं काम करायला हवं, तुम्ही कोणासोबत कसं वागायला हवं, तुमचे प्रेझेंटेशन्स कसे असले पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी FBB सोबत आणि बिग बाजारसोबत शिकले. त्याच्यामध्ये मी 3-4 जणांचे नाव नक्की घेईल. विक्रम सर, नीलम मॅडम, मंजित सर, प्रशांत सर यांनी मला खूप जास्त गाईड केलं आहे, प्रत्येक पावलोपावली मला गाईड केलेलं आहे. आणि माझी ही जर्नी प्रत्येक आत्तापर्यंत माझे मित्र मैत्रिणी यांना तर मी कधीच विसरू शकत नाही, जे मला नेहमी सपोर्ट करतात. MGMमध्ये मी 2 वर्षाचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. डिप्लोमा कंप्लीट झाल्यामुळे मला डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन भेटलं, तर त्याच्यामुळे मी BSc कंप्लीट केलं MGMमध्ये. आता सध्या MGMमध्ये BE डिझायनिंग पण सुरू झालं आहे. 4 वर्षाचा तो कोर्स आहे. जसं BE डिझायनिंग असतं आणि मोस्टली BE इंजिनिअरिंग जे लोक करतात ते सेम फील्ड BE डिझायनिंग औरंगाबादमध्येही सुरू झालं आहे MGMमध्ये. आणि जर तुम्हाला आफ्टर 10th करायचं असेल तर तुम्ही कॅपराऊंड थ्रू नक्की नंबर लावा. तुमचे जितके पण 10वीमध्ये पासआउट झालेल्या मुली आहेत त्यांना नक्की हे क्षेत्र द्या, कारण माझा जो अनुभव आहे, माझ्याकडं काही वर्षापूर्वी एक मुलगी आली होती, तिला 10वीमध्ये 93% पडले होते आणि तिला ह्या फील्डमध्ये खूप जास्त इंटरेस्ट होता, फक्त तिच्या आईवडिलांमुळं की नाही हा फील्ड फक्त शिवणकामाचा आहे, तुला पुढे जाऊन ह्याच्यात काही कामी येणार नाही, त्यामुळे फोर्सफुली तिला इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यावं लागलं. आणि आफ्टर 3 years ती कम्प्लीटच करू शकली नाही तिच्या मनासारख्या गोष्टी, ती परत ह्या क्षेत्राकडे वळाली. नाही म्हणता तरी तिचे 3 वर्ष वाया गेले. तर माझं एवढंच पालकांना नम्र विनंती आहे की तुमच्या पाल्यांना ह्या फील्डमध्ये जर खूप इंटरेस्ट असेल तर तुम्ही माहिती घ्या, ह्या करिअरमध्ये पुढं काय काय आहे त्याची सगळी माहिती घ्या आणि नक्की तुम्ही तुमच्या मुलांना आणि मुलींना ह्या फील्डमध्ये ॲडमिशन्स घ्यायला रोखू नका. खूप छान करिअर करता येईल ह्यामध्ये. मी स्वतः एक आज ब्रँड ओनर आहे. आता सुरुवात केली मी माझ्या व्यवसायाला, 1 वर्ष पूर्ण होत आले आणि माझ्यासोबत माझी कोर टीम 10 जणांची आहे. आणि तसं पाहायला गेलं तर ऑफलाईन कोर टीम 70 जणांची, ज्याचं नाव आहे VR डिझायनर टीम. आम्ही लॉकडाऊन पिरियडमध्ये एक ग्रुप बनवला ज्याच्यामध्ये जितके पण पासआउट झालेले स्टुडंट फॅशन डिझायनिंगमधले, नंतर जे जॉबलेस आहेत सध्याच्या ड्युरेशनमध्ये, अशा कित्येक तरी आमचे जितके पण एक्स बॅचचे ज्युनियर्स आहेत, कलिग्स आहेत, जे फॅशन डिझायनिंगमध्ये माझ्यासोबत काम करत होते किंवा मला ज्युनियर्स होते, तर आम्ही आमची एक पूर्ण टीम बनवली, त्याला नाव दिलं VR डिझायनर्स. तर त्या टीममध्ये सुद्धा आम्ही 70 डिझायनर्स सोबत काम करतो वेगवेगळ्या लोकेशनवर, पुणे, नाशिक, पैठण, जालना, औरंगाबाद. तर असे कित्येक तरी गोष्टी आहेत आणि याला एंडलेस करिअर म्हणता येईल. मुलींसाठी तर एंडलेस करिअर आहे की कुठे गेलं ती ही गोष्ट कधीच अशी वाया जाणारी नाही. हे एज्युकेशन कधीच वाया जात नाही. पर्सेंटेजचं काही असं हे नाही की इतके पर्सेंटेज पाहिजे, कारण मोस्टली IT सारखा हा सेक्टर नाही की तर एवढेच पर्सेंट पाहिजे तर तुम्हाला एवढंच कॉलेज भेटेल किंवा हेच कॉलेज भेटेल. पर्सेंटेज आणि एज्युकेशन जितकं इम्पॉर्टंट आहे त्याच्यापेक्षा ह्या फील्डमध्ये माझं असं म्हणणं आहे की सर्वात जास्त तुम्हाला इम्पॉर्टंट आहे तुमचा एक्सपिरियन्स. तुम्हाला काय येतं, प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला ह्या फील्डबद्दल किती आहे.
कारण हा फील्डच ही अशी आहे की हे पूर्ण प्रॅक्टिकल बेस्ड. तुम्ही प्रॅक्टिकली किती काम करता ह्याला जास्त महत्त्व आहे. तुम्ही थेरॉटिकल काय नाही करतात. थेरॉटिकल इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी, बट त्याच्यापेक्षा जास्त प्रॅक्टिकल नॉलेजवर तुमचं करिअर डिपेंड आहे. यातून साधारणपणे किती महिना इन्कम कमवता येईल, ह्याचं आन्सर तर डेफिनेटली मी देऊ शकते की इन्कम सोर्स जो आहे तो तुमच्या हातामध्ये. तुम्ही जो आता मी सांगते ग्राफिक डिझायनिंगमध्ये किती आता जवळपास ऑलमोस्ट लॉकडाऊनमुळे ग्राफिक्स ऑनलाईन ह्या सगळ्या गोष्टी इतक्या वास्ट झाल्या, त्यामुळे डिझायनिंग कन्सेप्टसुद्धा इतक्या वास्ट झाल्या की घरी बसल्या बसल्या जे सगळेजण ऑनलाईन बिझनेस करतात फॅशनचा ह्याचा त्याचा, तर इन्कम सोर्स जर आहे ना तो तुमच्या माइंडसेट आणि तुमच्या क्रिएटिव्हिटीवर आहे. तुम्ही 30+ ते 1 लाखपर्यंत कमवू शकतात ह्या बिझनेसमध्ये, किंवा तुम्ही डेडिकेशन किती देता ह्या सगळ्या गोष्टीवर डिपेंड आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही जॉब जरी करत असाल तर जॉबमध्ये सुद्धा डिझायनिंग ही अशी फील्ड आहे तुम्ही जितकं तुमची क्रिएटिव्हिटी शो करताल तितकं तुम्हाला इन्कम सोर्स राहील तुमचं. आपल्या इंडियामध्ये ब्रिलियंट फॅशन डिझायनर असून सुद्धा इंडिया नंबर 1 वर का येत नाही? गुड क्वेश्चन. ॲक्च्युली इंडिया तसं पाहायला गेलं तर सर्वात वेल नोन कंट्री आहे की जी आउटसाईडला त्याचे एम्ब्रॉयडरीज त्याचे टेक्स्टाईल्स सर्वात जास्त फेमस. पण आपल्या इंडियामध्ये त्याची ना कोणी केअर करत नाही असं म्हणायला हरकत नाही की आपल्या गोष्टी प्रिटेंड करणं किंवा प्रिझर्व करणं की आपण स्वतः आपल्या कोणत्याही गोष्टीला लवकर महत्त्व देत नाही. इवन या फील्डलाच घेऊन घ्या की प्रत्येक पालक आपल्या फक्त एकच गोष्टीला कन्सिस्टन्सी आहे की नाही आपली मुलगी आपला मुलगा फक्त इंजिनियर डॉक्टर या मोठ्या मोठ्या क्षेत्रातच जायला हवे. पण ही फील्ड तुम्ही चॉईस करायच्या आधी तुम्ही त्याच्याबद्दल माहिती घ्या. जर तुम्हाला ही गोष्टीबद्दल माहिती नसेल तर जे लोक या फील्डमध्ये आहेत त्यांना कन्सल्ट करा, तरच ही फील्ड पुढे येईल. एक नंबर इंडिया ऑलरेडी नंबर 1 वर असतोच, पण ह्या फील्डमध्ये जर त्याला पुढे जायचं असेल तर तुम्हाला यंगस्टरला सपोर्ट करावा लागेल या फील्डमध्ये पुढे आणण्यासाठी. आणि मुलींना तुम्हाला पालकांना मोस्टली की एज्युकेशन झाल्यानंतर मुलींना जॉब करू द्या आणि मोस्टली त्यांना जिथं जायचं तिथं जाऊन काम करण्याची त्यांना संधी द्या. त्यांना स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी एक तरी चान्स द्या. त्यांचं फक्त एज्युकेशन करून थांबवू नका. या फील्डला कम्प्लीट व्हायला जर डिप्लोमा ग्रॅज्युएशन असं जर म्हणलं तर 7 ते 8 वर्ष तुमचं एज्युकेशन कम्प्लीट होतं. मी 10वी पासून 2010 पासून माझं एज्युकेशन स्टार्ट झालं तर 2020 कम्प्लीट 10 वर्ष झाले मी या फील्डमध्ये काम करते एज्युकेशन सहित. फॅशन डिझायनिंग नंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत? फॅशन डिझायनिंग नंतर तुम्ही स्वतः ॲज अ एंटरप्रेनर म्हणून स्वतः डेव्हलप करू शकतात. तुम्ही फॅशन डिझायनर म्हणून तुम्ही आउटसाईडला कुठेही असिस्ट करू शकतात. फॅशन कन्सल्टंट म्हणून तुम्ही काम करू शकतात. इवन फिल्म इंडस्ट्रीमध्ये ॲज अ फॅशन स्टायलिस्ट म्हणून सुद्धा काम करू शकतात. तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही समोर कसं असतात. रिटेल इंडस्ट्रीमध्ये व्हिज्युअल मर्चंडायझर पोस्टवर तुम्ही काम करू शकतात. प्रोडक्शन सेंटरमध्ये टेक्स्टाईल डिझायनर देन मर्चंडायझर अशा वेगवेगळ्या पोस्टवर तुम्ही काम करू शकतात. ज्यांना खूपच ग्राफिकमध्ये इंटरेस्ट आहे ते ग्राफिक डिझायनर्स म्हणून सुद्धा पुढे येऊ शकतात. ग्राफिक डिझायनिंग काय आहे तर तुम्हाला जर शॉर्टमध्ये सांगायचं राहिलं तर आपण जेवढे पण कपडे बघतो कपड्यावर प्रिंट्स असतात तर सगळ्या प्रिंट कम्प्युटराइज होऊन बाहेर येतात. तर ती डिझायनिंगमध्ये हा वेगळा करिअर. तर फॅशन डिझायनिंगला सब्जेक्टमध्ये जवळपास इतके सब्जेक्ट आहे. तुम्ही कोणत्याही सब्जेक्टला जरी पकडलं तर त्याला पुढे जाऊन एक करिअर आहे. हॅलो, थँक्यू सो मच. तुम्हाला मी जसं म्हणलं की आत्तापर्यंत माझे जेवढे पण अनुभव आलेत की मला आधीसुद्धा सुरुवातीला सुद्धा या फील्डबद्दल खूप जणांचा अपोज होता. अपोज म्हणता येईल. माझी फॅमिली मला खूप जास्त सपोर्ट केलं ह्या गोष्टीमध्ये
की मी आज जे पण आहे फक्त माझ्या आईवडिलांमुळेच आहे, की त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला. माझे पूर्ण फॅमिली मेंबर्स, माझी बहीण, माझे काका काकू, हे सगळेजणांनी मला खूप जास्त सपोर्ट केला. कारण जे जे मला म्हणत होते की या फील्डबद्दल घेऊन जे जे ज्यांनी निगेटिव्हिटी माझ्या समोर ठेवली की याला जास्त करिअर नाही आहे, कुठं ना कुठं तरी ह्या करिअरचा एंड आहे, ते सगळेजण आज म्हणतात की नाही, ही फील्ड कुठं ना कुठं तरी ह्याला लिमिटच नाही आहे, लिमिटलेस फील्ड आहे. थँक्यू सो मच. जॉब करून तुम्ही हा कोर्स करू शकतात, पण तुम्हाला जर कोर्स करायचा म्हणलं तर फुल ऑन डेडिकेशन द्यावंच लागणार आहे. कारण हा जो कोर्स आहे तो तुम्ही साईड बाय साईड ॲडमिशन घेऊन कुठं करू शकणार नाही. तुम्हाला फक्त सर्टिफिकेट भेटेल, पण जो एक्सपिरियन्स, जे प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला कंडक्ट करूनच करावं लागणार आहे. पुणे मुंबईला तर कॉलेजेस आहेतच, सॉफ्ट, NIFD असे मोठे मोठे कॉलेजेस सुद्धा आहे. इवन आता प्रत्येक शहरामध्ये फॅशन डिझायनिंगला घेऊन खूप नवीन नवीन कॉलेजेस आलेले आहेत. पुण्यामध्ये जर पाहायला गेलं तर सॉफ्ट सर्वात चांगलं कॉलेज आहे आणि निफ्ट मुंबईमधलं सर्वात चांगलं कॉलेज आहे. हो, नाट्य आणि सिने क्षेत्रामध्ये तर सर्वात जास्त करिअर ऑपॉर्च्युनिटी ह्या फील्डमध्ये आहे. तुम्ही प्रत्येक सिरीजला, इवन वेब सिरीज असो, फोटोशूट असो, किंवा एखादा मूवी असो, किंवा छोटे छोटे कोणते पण व्हिडिओज असो, प्रत्येक गोष्टीला एक फॅशन स्टायलिस्ट आणि फॅशन डिझायनर लागतोच. कारण कोणतीही गोष्ट जेव्हा थीम बेसिस होते त्याला व्यवस्थित वेशभूषा कोणती हवी आहे, ते कॅरेक्टरला काय सूट होतं, काय सूट नाही होत, ह्याला फक्त एक डिझायनर्सच बाहेर काढू शकतो. जर बाजीराव मस्तानी सारखा जर मूवी असेल, त्याच्यामध्ये त्या काळामध्ये ते लोक काय घालत होते, त्यांच्या वेशभूषा कशा होत्या, ते आत्तापर्यंतचे त्यांचे कॉस्ट्युम्स कसे डेव्हलप होत आले, हे सगळं दाखवणारं फक्त एक फॅशन डिझायनरचंच काम येते. तर तुम्ही कला या क्षेत्रामध्ये, नाट्य या क्षेत्रामध्ये सुद्धा ही फील्ड खूप जास्त डेव्हलप आहे. मी सध्या एक माझं स्वतःचं ओन ब्रँड आहे औरंगाबादमध्ये, आरती कित्तीवर डिझाईन हाऊस नावाने. तर मी पर्टिक्युलरली लोकांचे रिक्वायरमेंट बेसिसवर काम करते. कित्तीवर हा जो वर्ड आहे तो फ्रेंच वर्ड आहे, ज्याचा मिनिंग होतो डिझाईन फॉर युअर ओन अँड फील लाईक अँड सेलिब्रिटी. तुम्ही स्वतःसाठी डिझाईन करा आणि एक सेलिब्रिटीसारखं फील येऊ द्या, ते माझं मेन एम आहे. आणि कॉमन पीपल जे आहेत त्यांना नेहमी असं वाटत राहतं की डिझायनर आउटफिट घालणं म्हणजे खूप कॉस्टली आहे, नाही खूप कॉस्टली आहे त्यामुळं मी डिझायनर आउटफिट नाही घालणार, असं तो मिसकन्सेप्ट काढण्यासाठी मी माझा ब्रँड डेव्हलप करते. तुमच्या विदिन बजेट, तुमचं ओकेजन वाईज तुम्हाला काय सूट होतं, काय सूट नाही होत, ह्याच्यासाठी आम्ही काम करतोय. माझी पूर्ण टीमसुद्धा त्याच्यामध्ये काम करते. तर असं माझा औरंगाबादमध्ये एक ब्रँड उभा केलेला आहे. थँक्यू सो मच. हो, फॅशन डिझायनिंग नंतर तुम्ही स्वतःचा उद्योग सुरू करू शकतात. तुम्ही बुटिक्स मॅनेजमेंटमध्ये सुद्धा जाऊ शकता. तुम्ही तुमचं स्वतःचा एक ब्रँड डेव्हलप करू शकता, प्रोडक्शन हाऊस काढू शकता. अजून भरपूर गोष्टी आहेत त्या तुम्ही सुरू करू शकतात या फील्ड नंतर तुमचं एज्युकेशन झाल्यावर. थँक्यू सो मच. रिटेलमध्ये नक्की तुम्ही काय करता, तर व्हिज्युअल मर्चंडायझर, भरपूर जणांना माहिती नाही की व्हिज्युअल मर्चंडायझर नक्की काय आहे. फॅशन डिझायनिंगमध्ये कपडा बनण्यापासून ते डिझाईन ड्रेस बनण्यापर्यंतची प्रोसेस होते आणि ड्रेस बनल्यानंतर तो कस्टमरपर्यंत पोहोचवण्याचं काम रिटेल इंडस्ट्री करते. तर कपडा बनण्यापासून ते एक ड्रेस बनण्यापर्यंत जितकी पण प्रोसेस आहे ती एक फॅशन डिझायनर करतो. आणि तो ड्रेस बनल्यानंतर त्याचे डिस्पॅच सेंटर जे आहे ते रिटेल, जे तुम्ही जेवढे ब्रँड्स बघतात, FBB झालं, मार्क अँड स्पेन्सर झालं, मॅक्स झालं, हे जितके पण ब्रँड्स आहेत तिथं तुम्ही जितके पण गेल्यानंतर, शॉपिंगला गेल्यानंतर तुम्हाला बाहेर जेवढ्या पण विंडोज दिसतात, व्हिज्युअल्स दिसतात, ते डिझाईन करण्याचं काम एक व्हिज्युअल मर्चंडायझर करतो.
प्रत्येक गारमेंटचं प्रेझेंटेशन्स कसं असलं पाहिजे, त्याला एंट्रन्सला तुम्ही मॅनिक्विनवर कसं स्टायलिंग करता, तो घातल्यानंतर तुम्हाला कसं दिसेल ह्याचं 3D एक व्हिज्युअलायझेशन क्रिएट करणारा जो व्यक्ती असतो तो स्टोअरमधला म्हणजे व्हिज्युअल मर्चंडायझर. तर रिटेलमध्ये सुद्धा हे व्हिज्युअल मर्चंडायझर म्हणून तुम्ही एक खूप चांगली संधी आहे की तुम्ही त्याच्यामध्ये एक चांगलं करिअर करू शकता. एका वेळी 2 करिअर करू शकतात का? करिअर करू शकतात, पण एका वेळी 2 करिअर नक्की तुम्हाला काय करायचं आहे? टेक्स्टाईल प्लस रिटेल की डिझायनिंग प्लस रिटेल? मोस्टली टेक्स्टाईल पासून तुम्ही रिटेल सोबत जेव्हा तुम्ही काम करत असाल तेव्हा रिटेल सोबत तुम्ही टेक्स्टाईल किंवा डिझायनिंगचं काम नाही करू शकणार. तुम्हाला एक पर्टिक्युलरली एक करिअर सेट करावं लागेल. एक कोणत्याही सब्जेक्टमध्ये तुम्हाला पुढे जावं लागेल. थँक्यू सो मच. औरंगाबादमध्ये आता जवळपास खूप सारे फॅशन शोज होतात. त्याच्यामुळं ऑलमोस्ट जितके पण डिझायनर त्याच्या पार्टिसिपेट करून त्यांचे जितके पण क्रिएटिव्हिटी आहे ते नेहमी त्या शोज थ्रू प्रेझेंट करत राहतात. ओनली डिप्लोमा बेसिसवर आपण काय काय करू शकतो? जर तुमचा डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही मोस्टली पहिले इंटर्नशिप करून कोणत्याही डिझायनर्स वर्क प्लेस किंवा कोणत्याही बुटीक मॅनेजमेंटमध्ये एक इंटर्नशिप स्टार्ट करा. जेणेकरून तुम्हाला जी एक ॲक्च्युअलमध्ये मार्केटमध्ये काय चालू आहे, कसं काम करावं लागतं, काय काय गोष्टी महत्त्वाच्या असतात पुढं बिझनेसमध्ये, तर त्या सगळ्या गोष्टीचा एक हार्डली 1 वर्षाचा जरी अनुभव आला तर तुम्ही पुढे जाऊन तुमचा स्वतःचा बिझनेस आणि सेल्फ डेव्हलपमेंट सुरू करू शकता. तुम्हाला डिप्लोमा डिग्री असो, पण प्रत्येक ठिकाणी अनुभव खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जोपर्यंत कुठं काम करण्याचा अनुभव घेत नाही तोपर्यंत डायरेक्ट उद्योग तुम्ही सुरू करू शकत नाही. मी सुरुवातीला इंटर्नशिप पैठणी रिसर्च सेंटरमध्ये गेली, MGM मध्ये. तर तिथं सुद्धा आम्ही 3 महिने काम केलं. 3 महिन्यामध्ये आम्ही एक शो सुद्धा केला. तर त्याच्यामध्ये आम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या की कस्टमर हँडलिंगपासून ते फॅब्रिक चॉईसिंग, नंतर फॅब्रिक सर्वे, कॉस्टिंग शीट्स, नंतर डिजिटलायझेशन, नंतर ती वस्तू जी आम्ही बनवतोय ती रॅम्पपर्यंत आणतो आणि रॅम्पपासून कस्टमरपर्यंत डिस्पॅच करत आहे. या सगळ्या प्रोसेस आम्ही इंटर्नशिपमध्ये शिकल्या होत्या. तर मोस्टली माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही जर डिप्लोमा किंवा डिग्री पासआउट असेल तर कुठं ना कुठं तरी तुम्ही इंटर्नशिप करा आणि एक अनुभव घ्या आणि नक्कीच तुम्ही तुमचा व्यवसाय त्याच्यानंतर सुरू करू शकता. येस. अजून कोणते तुमच्या डोक्यात असे प्रश्न आहेत की या फील्डमध्ये तुम्हाला वाटतंय की ही गोष्ट आम्हाला माहितीच नाही किंवा अशी ही गोष्ट होऊ शकते, ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. डिप्लोमा नंतर BE साठी मी जर प्रेफर केलं असतं तर मी सॉफ्ट प्रेफर केलं असतं पुण्यामध्ये. जर माझी 12वी झाली असती तर मी नेफ्ट सुद्धा दिली असती. ज्या लोकांना फक्त टेक्स्टाईलमध्ये फक्त इंटरेस्ट आहे तर त्यांच्यासाठी तर कल्टिवेशन, स्पिनिंग प्रोसेस, हे जितक्या पण प्रोसेस आहे त्या थ्रू सुद्धा ते त्यांचे फक्त टेक्स्टाईल डिझायनिंगमध्ये सुद्धा फोकस करू शकतात, जे पुढे जाऊन त्यांना प्रोडक्शन सेंटरमध्ये एक टेक्स्टाईल डिझायनर म्हणून सुद्धा जॉब लागू शकतो.
जर एक शॉर्टमध्ये जर सांगायचं म्हणलं तर कापसापासून कपडा बनण्यापर्यंत आणि कपड्यापासून ड्रेस बनण्यापर्यंत आणि ड्रेस बनल्यानंतर तो मार्केटपर्यंत विकण्यापर्यंत ह्या जितक्या पण प्रोसेस आहेत ह्याच्यामध्ये वेगवेगळे एक पोस्ट आहेत आणि प्रत्येक पोस्टवर एक फॅशन डिझायनिंगचा पासआउट स्टुडंट जॉबला लागू शकतो. टेक्स्टाईल डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, पॅटर्न कन्स्ट्रक्टर, नंतर फॅशन डिझायनर प्लस मर्चंडायझर, देन ग्रेडिंग मास्टर्स, ग्राफिक डिझायनर आणि व्हिज्युअल मर्चंडायझर आणि फायनली ओन एंटरप्रेनर. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकत असाल तर तुम्ही खूप मोठे फॅशन डिझायनर, तुमचा स्वतःचा एक स्टुडिओ आणि ब्रँड इस्टॅब्लिश करू शकता. इंटेरियर क्षेत्राचा याचा काही उपयोग आहे का? इंटेरियर क्षेत्र हे खूप वेगळं आहे. इंटेरियर आणि फॅशन डिझायनिंग जास्त मिक्स होऊ शकत नाही. रिसेंटली आता औरंगाबादमध्ये सुद्धा BE डिझायनिंग सुरू झालं आहे MGM मध्ये. तर तुम्ही MGM सुद्धा प्रेफर करू शकता आफ्टर डिप्लोमा. जर तुम्हाला फॅशन डिझायनिंगमध्ये ह्याच्यामध्ये एंट्रन्स एक्झामसुद्धा आहेत नेफ्टच्या, तर तुम्ही नेफ्टसाठी सुद्धा अप्लाय करू शकता. त्याच्या वेगवेगळ्या वेबसाईट आहे, तुम्ही वेबसाईटवर सर्च करा आणि ज्यांनाही कोणाला ह्याबद्दल सविस्तर माहिती असेल त्यांनी मला मेसेज जरी केला मेसेंजरवर फेसबुकला तर मी त्यांना डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल की तुम्हाला नक्की करिअरमध्ये जर कुठेही अडचण आली या फील्डबद्दल तर मी तुम्हाला नक्कीच गाईड करेन. थँक्यू. संधी तर खूप येतात, फक्त संधीचं सोनं कसं करायचं हे आपल्या हातात आहे. प्रत्येक छोट्या छोट्या संधीला तुम्ही सोडत गेला तर मोठी संधी कधीच तुमच्या हातात येणार नाही. माझ्या मते मी माझ्याकडून खूप प्रयत्न केला आहे ह्या फील्डबद्दल. तुमचे जितके पण गैरसमज किंवा होते ते क्लिअर आउट झाले असतील माझ्या मते. आणि जर अजूनसुद्धा तुम्हाला वाटत असेल की काही गोष्टी आहेत ज्या अजून राहिल्या आहेत या सेशनमधून तर तुम्ही नक्की मला मेसेज करून कळवाल. मी त्याचा नक्की तुम्हाला रिप्लाय दिलाच. मी परत एकदा महाराष्ट्र देशा पेजचं खूप खूप थँक्यू की त्यांनी मला ही संधी दिली की मला स्वतःला माझे गोष्टी समजून सांगण्याचं एक चान्स आणि एक प्लॅटफॉर्म दिला. आणि थँक्यू धनाजी सर की तुम्ही मला ही संधी दिल्याबद्दल. अजून कोणाचे काही प्रश्न असेल तर आपण एक 5 मिनिटं.
आय होप सगळ्यांना माझं हे सेशन खूप आवडलं असेल आणि तुमच्या डोक्यामध्ये जितके पण फॅशन डिझायनिंगला घेऊन मिसकन्सेप्ट असतील ते क्लिअर आउट झाले असतील. आणि जर तुम्हाला अजूनही तुमच्या पाल्यांना जर ह्या फील्डमध्ये टाकायचं असेल किंवा अजून काही मार्गदर्शनाची गरज असेल तर तुम्ही नक्की मला कळवाल. तर आजचं सेशन मी इथं संपवते. जय महाराष्ट्र.